पुस्तक दुर्गम्य भाग 15. केरुनानांना त्यांच्या गणितातल्या विद्वत्तेबद्दल चांदीचे पदक मिळाले, पण गणित हा विषय घेऊन एम.ए.ला बसलेला त्यांचा पट्टशिष्य मात्र परीक्षेत नापास झाला. आपण आणि गणितात नापास ही गोष्ट बळवंतरावांच्या लेखी केवळ अशक्य होती. या विषयात ते कधीच कुठेच अडून राहिले नव्हते. ज्या विषयाचा परीक्षेला लागतो त्यापेक्षा कितीतरी अधिक मूलगामी अभ्यास त्यांनी केला होता. त्यात ते नापास होणे कसे शक्य होते? फळ्यावरच्या रिझल्टवर त्यांचा विश्वासच बसेना. पण विश्वास ठेवावा लागला. बळवंतराव खरोखरच नापास झाले होते. युनिव्हर्सिटीच्या आवारात अस्वस्थ येरझारा घालीत हे घडले तरी कसे याचा बळवंतराव विचार करीत होते. त्यांनी साऱ्या प्रश्नपत्रिका पुन्हा डोळ्यांसमोर आणल्या आणि लिहिलेली उत्तरे डोळ्यांसमोर आणून तपासून पाहिली. त्यांच्या असामान्य स्मरणशक्तीने उत्तरपत्रिकेतील अक्षर टिपून ठेवले होते. त्यांची खात्री पटली की आपले काहीही चुकलेले नाही. मग स्वतःला दोष देण्यात अगर खंत मानण्यात त्यांनी क्षणही व्यर्थ दडवला नाही. नेहमीच्याच आत्मविश्वासाने ते जगात वावरू लागले. त्यांच्याकडे पाहिल्यावर लोकांची अशी खात्री पटायची की बळवंतराव नापास झाले ही त्या एम.ए.च्या परीक्षेची चूक. मग हे असे झाले कसे? कोणीतरी शंका व्यक्त केली की हॅथॉर्नफेस्ट साहेबाने आपल्या अपमानाचा बदला घेतला असावा. बळवंतरावांना पहिल्याने हे खरेच वाटेना. त्यांनी युनिव्हर्सिटीत अर्ज करून आपले मार्क तपासून घेतले. सर्व पेपर तपासलेले होते आणि कारकुनी चूक कुठेच झालेली नव्हती. तेव्हा त्यांना अपरिहार्यपणे असा निष्कर्ष काढावा लागला की ही हॅथॉर्नफेस्ट साहेबाचीच कर्तबगारी असावी. बळवंतरावाच्या अंगाचा तिळपापड झाला. त्यांना वाटले की दुःशासनाप्रमाणे त्या साहेबाला हात धरून खेचावे आणि या विद्वत्त सवयीपुढे उभे करून म्हणावे, माझं तुला आव्हान आहे की तू दिलेल्या मार्कांचं समर्थन कर. असा भेकडासारखा आपल्या पदसिद्ध अधिकाराच्या आड दडू नकोस. पण बळवंतरावांचे आव्हान प्रत्यक्षात येऊ शकले नाही. त्यांना काहीच करता आले नाही. ज्यांच्या हाती सत्ता आहे त्यांनी केलेला अन्याय देखील न्याय्य म्हणून जगात मिरवू शकतो ह्याचा पहिल्यानेच त्यांना एवढा जबरदस्त अनुभव आला. बळवंतरावांच्या परीक्षेची हकीकत ऐकून गोविंदराव चिंतातूर आणि शंकाकुल झाले. सत्यभामेला उगीच ओशाळल्यासारखे वाटू लागले. पतिव्रता हिंदू स्त्री म्हणून नवऱ्याचा अपमान व दुःख स्वतः दसपटीने भोगण्याचं कर्तव्य तिने अबोलपणे पार पाडले. पुण्याला आल्यावर बळवंतरावांचे सांत्वन गोविंदरावांनी करण्याऐवजी बळवंतरावांनीच आपल्या चुलत्याची समजूत काढली. आपली चूक नाही हे अशी खात्री पटल्यावर ते अगदी निशंक होते. ते बेफिकिरीने म्हणाले, त्यात काळजी करण्यासारखं काय आहे? एम.ए.ची परीक्षा उतरणं अशक्य दिसतं, तेव्हा आता LL.B.ची करू. सुट्टी संपली की मुंबईला जातो आणि अभ्यासाला सुरुवात करतो. गोविंदराव आश्चर्याने आणि काहीशा भीतीने आपल्या पुतण्याकडे पाहत राहिले. या पोराची छाती दगडाची होती. सत्यभामेने मनोमनी भोगलेले दुःख कोणालाच कळले नाही. आपला नवरा आता आणखीन 1 वर्ष दूर राहणार यामुळे झालेली तिची निराशा कोणालाच दिसली नाही. ती या बाबतीत कसे आणि काय बोलणार? पण बळवंतराव एखादा शब्द बोलतील असे तिला वाटत होते. बळवंतराव काहीच बोलले नाहीत. त्यांच्या लेखी काही बोलण्याची गरजच नव्हती. सगळे स्पष्ट होते. सुट्टी संपली तशी ते तडक मुंबईला निघून गेले आणि 1 वर्षानंतर LL.B.चा अभ्यास पुरा करण्यासाठी म्हणून पुन्हा पुण्याला आले. पुण्याला आल्यावर ते घरी राहिलेच नाहीत. घरगुती जीवनात त्यांना रस नव्हता आणि त्यांच्या डोक्यात जे विचारचक्र फिरत होते ते कळेल असे कोणीच घरी नव्हते. ते उठले आणि अभ्यास पुरा करण्यासाठी म्हणून डेक्कन कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये जाऊन राहिले. आपले सोवळे काखेत मारून बळवंतराव क्लबाकडे जात असता कोणीतरी म्हणाले, घ्या, बळवंतराव नुसतेच आले नाहीत, सोवळ्या सकट आले. बळवंतरावांनी काहीसे कुतूहलाने आणि काहीसे भांडायच्या तयारीने वळून पाहिले. तो त्यांना उपासनी आणि आगरकर हसत हसत एका बाजूला उभे राहिलेले दिसले. बळवंतरावांनी हसून प्रश्न केला, म्हणजे तुम्ही देखील लागलात का आमच्या सोवळ्यावर घसरायला? उपासनी म्हणाले, तसे नव्हे हो, पण गोपाळराव दिसेल त्याचं सोवळं सोडायच्या तयारीत असतात. त्यामुळे आमच्यासारख्या गरीब स्वभावाच्या माणसांची पंचाईत होते. आता तुमच्यासारखा खमक्या माणूस त्यांना भेटला म्हणजे परस्पर शह बसून आमची सुटका होईल. गोपाळराव हसले. ठीक, म्हणजे माझी आणि बळवंतरावांची साठमारी लावून देऊन मजा बघत बसायचं असा तुमचा डाव दिसतो आणि पुन्हा आपण मात्र स्वभावानं गरीब असा कांगावा. बळवंतराव म्हणाले, श्रीधर पंतांच्या गरीब स्वभावाचं मर्म तुम्ही ओळखलंत म्हणायचं. अहो श्रीधर पंत, सोंग करायचं ठरवलं तर ते नीट तरी सजवावं. उपासनी म्हणाले, घ्या, तुम्ही दोघे असे एक झालात म्हणजे बोलणंच खुंटलं म्हणायचं. मला आपलं वाटलं होतं की बळवंतराव आपल्या नेहमीच्या स्वभावाला धरून आपल्या जुन्या मित्राची बाजू घेतील.
श्रीधरपंत, आता हे इंग्रजांच्या कुटील नीतीचे प्रयोग बस झाले. जेवायला चला कसे, कडकडून भूक लागली आहे, असे म्हणून बळवंतरावांनी उपासनींचा हात धरला आणि हसत हसत ते तिघे मित्र क्लबात जेवायला गेले. गोपाळराव आगरकर BAची परीक्षा पास झाले होते आणि MAचा अभ्यास करीत होते. कॉलेजात फेलो म्हणून त्यांची नेमणूक झाली होती. महिना ₹250 हाती पडू लागले होते. अपमान आणि उपेक्षा होण्याचे दिवस आता मागे पडले होते. ग्रॅज्युएट झाल्यामुळे साहजिकच 4 लोकात प्रतिष्ठा प्राप्त झाली होती. हा आगरकर म्हणजे कोणीतरी एक यःकिंचित मनुष्य असे मानण्याची आता कोणाची प्राज्ञा राहिली नव्हती. मुख्य म्हणजे महिन्याकाठी ₹500 हाती पडू लागल्यामुळे आर्थिक विवंचना आणि ओढगस्त यातून एकदाचे मोकळे झाले होते. आजचा दिवस गेला, उद्याचा कसा जाईल ही वर्षानुवर्षे त्यांची काळीच पोखरणारी चिंता आता दूर झाली होती. परिस्थिती अशी अनुकूल झाल्यामुळे गोपाळराव आगरकर देखील खूपच पालटले होते. आपला कोणीतरी अपमान करील अशा भीतीने सतत आक्रमक पवित्रा घेऊन वागायची वृत्ती निवळली होती. एकलकोंडेपणाच्या भिंती कोसळल्या होत्या. मनातच कुढत राहण्याची सवय मोडली होती. ते आता सगळ्यांशी मिळून मिसळून वागू लागले होते. कोणालाही मदत करायला पुढे सरसावत होते आणि त्यात त्यांना फार आनंद वाटत होता. त्यांच्या बोलण्यात आता मोकळेपणा आला होता आणि त्यामुळे त्यांच्या बुद्धिमत्तेची प्रखरता, अंतःकरणाचा निर्मळपणा आणि विनोदातील प्रसन्नता, त्यांचा सुखकारक प्रत्यय त्यांच्या स्नेहांना येऊ लागला होता. बळवंतरावांच्या वागणुकीतला रासवटपणा आता कमी झाला होता. मतभेद झाले म्हणजे ताबडतोब हमरीतुमरीवर आलंच पाहिजे असे त्यांना पूर्वी इतक्या उत्कटतेने वाटेनासे झाले होते. त्यामुळे डेक्कन कॉलेजच्या या 2 प्रौढ विद्यार्थ्यांचे एकत्र बोलणे बसणे होऊ लागले. हास्यविनोदांच्या फैरी झडू लागल्या. विचारांची देवघेव सुरू झाली. अंतःकरणातील अस्वस्थता, वादळे, तळमळ यांचे मूक संदेश एकमेकांकडे पोहोचू लागले. रात्रीची वेळ होती. गोपाळराव एकटेच खिडकीजवळ खुर्ची टाकून बाहेर बघत होते. विचारमग्न अवस्थेत आपल्या भल्या मोठ्या शेंडीवरून हात फिरवित होते. मिल्लचे एक पुस्तक जवळच उघडलेल्या स्थितीत पडले होते. तेवढ्यात बळवंतराव अडकित्ता सुपारी घेऊन तेथे आले आणि त्यांनी विचारले, काय गोपाळराव, अगदी समाधी लावूनसे बसलात? गोपाळराव आपल्या विचारांच्या तंद्रीतच होते. विचार करतो आहे की इतक्या गंभीरपणानं आणि इतक्या निष्ठेनं या समाजातली लक्षावधी नव्हे कोट्यावधी माणसं इतक्या अडाणी मूर्खपणाच्या गोष्टी करतात तरी कशा? आजच नव्हे, शेकडो वर्ष हा प्रकार चालला आहे. त्यामुळे समाजाचा सर्व बाजूंनी ऱ्हास झाला आहे. सत्व, तेज, पराक्रम काही म्हटल्या काही शिल्लक राहिलेलं नाही. संतापाने मस्तक नुसतं फिरून जातं. बळवंतराव थंडपणे म्हणाले, डोकं फिरवून घेणं सोपं आहे हो गोपाळराव. तंगड्या पसरून बसल्या बसल्या ते करता येतं. प्रश्न आहे तो प्रत्यक्षात काही करून दाखवायचा. गोपाळरावांनी उसळून विचारले, म्हणजे तुम्ही काय मला नुसती तोंडपाटीलकी करणारा वाचीवीर समजलात? कंबर बांधून काम करायचा प्रसंग आला म्हणजे हा आगरकर इतरांच्या पुढे 2 पावलं असलेला तुम्हाला दिसेल. बळवंतरावांच्या चेहऱ्यावर नेहमीचे स्मित पसरले. तेवढी खात्री नसती तरीही तुमची आवेशपूर्ण भाषणं मी ऐकूनच घेतली नसती. पण कंबर बांधून कुठचं काम करायचं आणि कसं करायचं ह्याचा काही आराखडा तुम्ही पक्का केला आहे का? आराखडा नाही, पण काही निश्चित विचार माझ्या डोक्यात आहेत. बळवंतराव म्हणाले, माझ्याही डोक्यात काही विचार पक्के झालेले आहेत. त्यातली गुरुकिल्ली अशी की सरकारची चाकरी करण्याची आणि फावल्या वेळात समाजहिताची कामं करायची हा प्रकार आता चालायचा नाही. सुशिक्षितांच्या एका पिढीनं या मार्गानं जाण्याचे प्रयत्न केले, पण त्यामुळे ह्या मंडळींना रावसाहेब, राव बहादूर अशा पदव्या मिळाल्या इतकंच. त्याहून अधिक काही निष्पन्न झालं नाही. गोपाळरावांच्या नजरेत पसंती चमकली. तुमचा विचार अगदी 100% बरोबर आहे. हल्ली हा हंजीखोरपणा आणि खुशमस्करेपणा बेसुमार वाढला आहे. मोठमोठे लोक देखील या परकीय राजकर्त्यांची स्तुतिस्तोत्र गाण्यात आणि धन्यता मानतात. आपले विष्णूशास्त्री हेच काय ते त्याला अपवाद. त्यांच्या लेखनाविरुद्ध इंग्रजी वृत्तपत्रातून एवढं काहूर उठलं, पण गृहस्थ दबकला नाही. पण त्याची किंमत त्यांना मोजावी लागली. ताबडतोब सरकारनं त्यांची रत्नागिरीस बदली केली. नाही गोपाळराव, सरकारी नोकरी करून देशसेवा व्हायची नाही. आता पाऊल पुढे टाकलं पाहिजे. दारिद्र्य पत्करून सगळा वेळ देशसेवेला अर्पण करायची तयारी पाहिजे. गोपाळरावांनी शेंडी झटकून तिला गाठ मारली. ही तयारी करून मी केव्हाच मोकळा झालो आहे. आमची आई बिचारी आशेला आली होती. तिला वाटत होतं की आपला मुलगा आता ग्रॅज्युएट झाला, तो मोठ्या पगाराची नोकरी धरील आणि आपलं पांग फेडील.
पण निष्ठुरपणे मी तिला कळवून टाकलं आहे की तुझी मनोराज्य पुरी व्हायची नाहीत. पोटापुरतं मिळवून बाकी सर्व शक्ती परिहितार्थ खर्ची घालायची हा माझा कृतनिश्चय आहे. वाईट वाटलं बिचारीला, पण स्वतःची, आपल्या आप्तांशी आणि अवघ्या समाजाशी देखील निष्ठुरपणे वागल्याशिवाय या देशाची दुरवस्था संपायची नाही. बळवंतरावांनी अभिमानाने गोपाळरावांकडे पाहिले. गोपाळराव, 4 वर्षापूर्वी तुम्हाला पहिल्यानं पाहिलं तेव्हा वाटलं होतं की हे आणखीन एक लेख लिहिणारे गृहस्थ आहेत झालं. तुमची इतकी तयारी असेल अशी कल्पना नव्हती. गोपाळराव थट्टा उलटवीत म्हणाले. आणि तुमची दांडगाई तरी या थराला जाईल अशी मला कुठे कल्पना होती. बळवंतराव गंभीर होऊन म्हणाले. आपण एक संघ स्थापला पाहिजे. व्रतस्थ जीवन जगून जनसेवेत सारं आयुष्य घालवणारे हे जेसुईट मिशनरी असतात तसे आपण मिशनरी बनूया. हिंदू जेसुईट. नव्या पिढीत काय तेज आहे ते या रावसाहेब रावबहादूरांच्या जुन्या पिढीला दाखवून देऊया. गोपाळराव थट्टेने म्हणाले. आता आवेशपूर्ण भाषणं तुम्हीच करू लागला तो बळवंतराव. अहो, हे जेसुईट कसले परंपरागत विचारांचे. आपल्याजवळ नवे विचार आहेत. या विचारांची शक्ती एवढी प्रचंड आहे की या अनुरोधानं आपण काम केल्यास हे जेसुईट आपल्या पासंगाला देखील पुरायचे नाहीत. एवढ्यात शेजारच्या खोलीतले उपासनी खिडकीशी आले आणि झोपेने पेंगुळलेल्या आवाजात ओरडले. अहो गोपाळराव, आज आम्हाला झोपू द्यायचा विचार आहे की नाही? गोपाळराव खिडकीजवळ जाऊन त्यांना उद्देशून म्हणाले. इथे आम्ही जागृतीच्या गोष्टी करीत आहोत आणि तुम्ही आपले घोरत पडला आहात. उपासनींनी उत्तर दिले. तुमची जागृती वगैरे उद्या सकाळी जाग आल्यावर. आता आमच्या झोपेचं खोबरं करू नका. बळवंतराव म्हणाले. चला गोपाळराव, या मंडळींना त्रास देण्याऐवजी आपण सादिल बोवाच्या टेकडीवर फिरायला जाऊ. रात्री अंधारात कसं फिरायला मोठी मौज वाटते. अंधुकसे चांदणे पडले होते. एकांत अगदी क्षितिजापर्यंत पसरला होता. निःशब्दता थेट अंतरंगात शिरून मनाचा ठाव घेत होती. या वातावरणात आगरकरांची मनोवृत्ती फुलारल्यासारखी झाली. बळवंतराव, माझ्या अंतःकरणात एक स्वप्न आहे. या आपल्या आर्यभूमीच्या उज्ज्वल भवितव्याचं एक चित्र माझ्या डोळ्यासमोर आहे. त्यावेळी अज्ञानांधकार नष्ट झालेला असेल. स्वातंत्र्य आणि समान संधी या तत्वांवर या समाजाची पुनर्रचना झालेली असेल. ऐहिक सुख सर्वांनाच उपलब्ध झाली असतील. न्यूटन, फॅरेडेसारख्या शास्त्रज्ञ प्रयोगशाळात संशोधन करण्यात मग्न असतील. मिल्ल, स्पेन्सरसारखे तत्त्वज्ञ नवे नवे विचार ग्रंथांच्याद्वारे लोकांपुढे मांडत असतील. एखादा बळवंतराव नाहीतर गोपाळराव कोलंबसाप्रमाणे नव्या भूखंडाचा शोधात निघाला असेल आणि एखादा नेपोलियन अगर नेल्सनसारखा सेनानी परकीयांची आक्रमणं पार मोडून काढीत असेल. आगरकरांच्या वाणीत एक प्रकारचे तेज होते, काव्य होते, अंगावर रोमांच उभे करण्याची शक्ती होती. रोखठोक मनोवृत्तीचे बळवंतराव देखील त्यांच्या शब्दांनी भारल्यागत झाले. शरीरात एक नवा जोम संचारल्यासारखे त्यांना वाटू लागले. त्यानंतर अनेकदा बळवंतराव आणि गोपाळराव काळ वेळेचा विचार न करता डेक्कन कॉलेजच्या आसमंतात बेभानपणे भटकले. त्यांनी मनोराज्य रचली, वाद घातले, मनसुबे केले. आवेशाने, उत्कंठतेने त्यांची मस्तके भणाणून जायची. इतकी की रात्री फिरून परतल्यावर बळवंतराव आपले डोके सरळ नळाखाली धरत असत तरी ते थंड होत नसे.